समक्ष आपण जे व्हिडिओ पाहणार आहोत आणि पूर्ण जी डिटेलमध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे. आता सर्वप्रथम आपण गंगा स्नान करून जो समक्ष मंदिर पाहत आहात, हे सिद्धेश्वराचं मंदिर आहे. सिद्धेश्वर म्हणजे स्वयंसिद्ध असणारे ईश्वर. इथे आपण महादेवाची षोडशोपचार विधी केली, पूजा केली आणि याची सविस्तर माहिती माझ्या YouTube चॅनलवरती आणि Instagramच्या पेजवरती देखील आहे. तर पार्थिव लिंगाची पूजा करण्यासाठी मी दर सोमवारी श्रावण सोमवारमध्ये भगवंताच्या दर्शनाला इथे जात असतो. पार्थिव लिंग गंगेच्या मातीपासून बनवलेला एक विशिष्ट महत्व असतं. म्हणून या पार्थिव लिंगाची पूजा व विधी मी तुम्हाला दाखवत आहे. अशा पद्धतीने जमिनीला स्पर्श करून, भूला स्पर्श करून आपल्याला पिंड बनवायचे आहे. मध्ये कुठल्याही प्रकारचं काही नसो. त्यानंतर जलस्नान, भस्मस्नान, दूध दही स्नान आपण घालू शकतो. आचमन करून स्वतःला शुद्ध शुचीभूत होऊन शेवटी आपल्याला अर्घ्य द्यायचा आहे. आणि तो अर्घ्य सूर्याला नसून तो भूमी मातेला अर्घ्य असतो. आणि त्याचसोबत नंतर पूजा झाल्यानंतर आपण महादेवाच्या मंदिरात प्रवेश करत आहोत आणि सर्वप्रथम नंदीची सेवा कुठेही आपण करत असतो. आणि शास्त्रानुसार सर्वप्रथम नंदीचे दर्शन असतात आणि मग आतमध्ये महादेवाच्या दर्शनाला जातोय. कुठं जर तुम्हाला गर्दी भेटली आणि त्या ठिकाणी तुम्हाला जर महादेवाची सेवा नाही करता आली, तर अशी पार्थिव लिंगाची पूजा त्या तीर्थक्षेत्राला आपण करू शकतो. एक विशिष्ट महत्व असणारं आणि एक विशिष्ट फल प्राप्त करून देणारं ही पार्थिव शिवलिंगाची पूजा मी तुम्हाला YouTube चॅनलच्या माध्यमातून देत आहे. तर अवश्य या पार्थिव शिवलिंगाची पूजा तुम्ही अशा तुमच्याजवळ असलेल्या गोदावरी किंवा गंगाच्या काठावरती जाऊन या पार्थिव शिवलिंगाची पूजा करायचं मात्र विसरू नका. अतिशय सुंदर प्राकृती असणारं बघा हे मंदिर आहे ओमकाली.